सगळ्यांना शुभ सकाळ। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। सकाळची मस्त देवपूजा झालेली आहे। शुभ सकाळ। आज मकर संक्रांती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तसं तर आज मला साडी घालायची होती पण काही आज वेळ मिळाला नाही आणि आज संक्रांत आहे। माझ्या सासूची सवाशीण बसली जाते आमच्या घरामध्ये, त्यासाठी खूप सारा स्वयंपाक करावा लागतो। साडी घालून मला काही एवढा स्वयंपाक जमत नाही। तशी पहिले होती सवय साडी घालायची पण आता ती सवय मोडलेली आहे, म्हणून आज मी ड्रेसच घातलेला आहे आणि बघते आता सगळा स्वयंपाक झाल्यावर वेळ मिळाला तर साडी घालेन, नाही तर मग ड्रेसच राहू दे। बघू आता तर काय काय स्वयंपाक केलाय तो शेअर करते तुमच्यासोबत। दिवसभराचं रुटीन ही शेअर करणार आहे तुमच्यासोबत, तर मग व्हिडिओ स्किप न करता बघा। जो स्वयंपाक बाकी आहे, पुऱ्या तळायच्या आहेत, भजी आणि वडे करायचे आहेत बाकी। एकादशी ही आहे आज, माझा तर उपवास आहे पण सवाशीण बसवायची आहे म्हणून स्वयंपाक तर करावाच लागणार आहे। फक्त मी डाळ भात केला नाही कारण एकादशी असते तर भात खायचा नसतो, म्हणून मग डाळ ही केली नाही। त्याऐवजी मी फक्त बासुंदी, पुरी, भाजी आणि भजे वडे करणार आहे। तर फक्त भाजी झाली आहे, बासुंदी होते, पुऱ्या तळायच्या आहेत आणि भजे वडे तळायचे आहेत। चला तर मग इकडे बासुंदी होते, पुऱ्या तळायच्या आहेत, वड्याचं पीठ करून ठेवलेलं आहे, वडे करायचे आणि भजे करायचे। भजे थोडेसेच करायचे, जास्त करत नाही मी कारण माझा उपवास आहे आणि दुसरं कोणी काही खात नाही, फक्त थोडेसे भजे करायचे। तशी बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांत वेगवेगळ्या प्रकारे मनवली जाते। कोणी पुरणाच्या पोळ्या बनवते, पण आमच्या घरी पुरणाच्या पोळ्या काही बनत नाही, साध्या पोळ्याच बनतात। पण आज मी पुऱ्या बनवल्या होत्या आणि सोबत तांदळाची खीर बनते, पण आज एकादशी असल्यामुळे तांदूळ बनवायचे नसतात, त्यामुळे मी खीर न बनवता बासुंदीच बनवली होती आणि पुऱ्या बनवल्या होत्या आणि भजे वडे तर बनवावेच लागतात। आणि माझ्या सासूची सवाशीण ही बसवली जाते आज, आणि आज मला साडी घालायची इच्छा होती पण एवढा सगळा स्वयंपाक मला काही साडी घालून करता जमत नाही, म्हणून मग मी ड्रेसच घालून घेतला। तसं आपल्या महाराष्ट्रीयांमध्ये साडी हा एका स्त्रीचा शृंगार असतो, म्हणून साडी प्रत्येक सणाला घातली जाते। पण मला असं वाटते सण म्हणा किंवा काही म्हणा मनाने मानला जातो। साडी घाला किंवा ड्रेस घाला, आपल्या मनावर असते। आपण जर मनाने मानलं तर ड्रेस घालूनही सण साजरा होऊच शकतो ना, पण तसं काही नसतं। असं नाही की मला साडी घालायची सवय नाही आहे, गेले 15 वर्ष मी सगळी कामं साडी घालूनच केली होती जेव्हा माझे सासू सासरे होते तेव्हा। पण आता ते जेव्हापासून वारले तेव्हापासून मी ड्रेस घालायला सुरुवात केली आहे, 7-8 वर्ष झाले। आणि मग ती साडी घालण्याची सवय एकदाची मोडली की मग काही आपल्याला घालावीशी वाटत नाही, म्हणून ड्रेस घालूनच सगळी कामं करते। तर त्याची सवयही आता मोडालेली आहे, म्हणून साडी घालून काही कामं करता जमत नाही। आणि एवढा सगळा स्वयंपाक मला असं वाटतं ड्रेस घालून केला की लवकर होतो, आणि साडी घातली की मग ती साडी आवरावर करायलाच आपल्याला जास्त वेळ लागतो आणि मग कामं ही आपली लवकर होत नाही। आणि सणाच्या दिवशी तर अजून दुप्पटीने आपले कामं वाढलेले असतात, त्यामुळे असं वाटते पटापट झालं तर चांगलंच आहे, नाही तर मग सणाच्या दिवशी पूर्ण दिवस आपला किचनमध्ये स्वयंपाकघरामध्येच जातो। म्हणून पटापट जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते। चला असो, आज माझी एकादशी आहे म्हणून आज मला जेवढाही स्वयंपाक मी बनवणार आहे तेवढा मला तर काही खायचा नाहीये, पण माझ्या सासूबाईंची सवाशीण बसते म्हणून हा सगळा स्वयंपाक मला करावाच लागतो आणि देवालाही नैवेद्य दाखवायचं असते ना, त्यासाठी आज एकादशी होती म्हणून डाळ भात तर काही मी केला नाही। त्याऐवजी फक्त मी भाजी, भजे, वडे आणि बासुंदी आणि पुऱ्या केल्या होत्या। आणि दरवर्षी ना आम्ही कुणालाही एका स्त्रीला बोलावून सवाशीण बसवून त्यांना जेवण करवत असो, माझ्या सासूबाईची सवाशीणच्या नावाने। पण आता इथं आम्ही नवीन राहायला आलेलो आणि इथं मग कुणाला बोलावं असं वाटत नाही, कारण की बरेच जण अशा कामाला यायला नकारच देतात, म्हणून आम्ही काही कुणाला बोलवत नाही। असंच आम्ही नैवेद्य काढून मग गायला खाऊ घालतो। तर इकडे मी सासूबाईंचा सुद्धा नैवेद्य काढून घेतला आणि देवाचा सुद्धा नैवेद्य काढून घेतला। आता तुम्ही म्हणसाल संक्रांत आहे आणि भोगीची सुद्धा पूजा केली नाही आणि संक्रांतची सुद्धा पूजा केली नाही, म्हणजे सुखड पूजन केलं नाही का?
तर पहा मी तुम्हाला सांगते. पहा गावाला हे सगळे सण अगदी रीतिरिवाजाने साजरे केले जातात, पण आम्ही राहतो सुरत गुजरातमध्ये आणि आता माझा जन्मसुद्धा इकडचाच आहे आणि माझ्या आईवडिलांना किंवा सासू सासऱ्यांना त्यांना इकडे यायला सुद्धा 40-50 वर्ष झालेले आहेत. म्हणून आता इकडची पद्धत काही वेगळीच आहे आणि इकडेच जन्म झाला म्हणजे गुजराती लोकांमध्येच लहानपणापासून राहायची सवय आहे. असं नाही की इकडे मराठी लोक नाही आहेत इकडेही मराठी लोक, पण गुजराती लोकांमध्ये राहून ते जसे सण साजरे करतात ना तसेच साजरे करण्याची सवय पडलेली आहे आणि जसे आई वडिलांच्या घरी सण साजरे करत होते तसेच मला सवय पडलेली आहे आणि सासू सासऱ्यांच्या घरीही तसेच सण साजरे करत होते. आता पहा, आपला देश सोडून आपण परदेशामध्ये कमाणी करायला म्हणजे पैसे कमवायला आलेले होते, आई वडील सुद्धा आणि सासू सासरे सुद्धा. तर तेही पैसे कमवण्याच्या धावपळीमध्ये आपल्या देशातला काही ना काही वस्तू आपण विसरूनच जातो. जसा देश तसा वेश असं काही असते. म्हणून आता जसा सण ते साजरे करत होते तसंच आम्हीही करतो. सनसेट आणि त्यामुळे मग आमच्यामध्ये काही सुगड पूजन करत नसते, अशीच संक्रांत मनवली जाते. आणि त्यानंतर मग माझा तर उपवास होता, मला काही जेवायचं नव्हतं. मी फक्त बासुंदी पेली होती कारण ती फक्त दुधाचीच असते म्हणून. आणि मग थोडा वेळ मी आगाशीवरती आले होते तर मस्त असा सनसेट बघितला आणि इतके लोक पतंग चगवण्यासाठी आले होते वरती. खूपच मज्जा करत होते, नाचत होते, कूदत होते, धमाल मस्ती करत होते. गुजरातमध्ये ही एक वेगळीच मजा आहे बघा. पतंग चगवण्यामध्ये ते लोक एवढे वेडे होऊन जातात की सकाळपासून 7 वाजेपासून आगाशीवर येऊन अगदी खाण्यापिण्यासाठी सुद्धा खाली उतरत नाही, वरतीच नाश्ता वगैरे करून घेतात. पण पतंग इतके चगवतात की रात्रपर्यंत चगवतच राहतात. चला, मी तर थोडा वेळच गेली होती वरती आणि मुलांनाही आता एवढी काही हौस नाही आहे पतंग चगवायची, मोठी झाली आहेत ना ते पण. आणि मग खाली येऊन माझ्यासाठी साबुदाणा बनवला होता कारण मला तर काही जेवायचं नव्हतं आणि सकाळचा स्वयंपाक उरला होता तोच सगळ्यांसाठी पुरेसा झाला. फक्त गरम गरम वडे करून दिले सगळ्यांना आणि माझ्यासाठी फक्त साबुदाणा बनवला होता. तर अशी गेली माझी साधी सुधी संक्रांत. तर तुमची कशी गेली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.